श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इब्री लोकासपत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत. आपल्या विश्वासाविषयी, येशू ख्रिस्ताविषयी संकटांमुळे आपले मन कठीण होऊ देणाऱ्या यहुदी विश्वासणाऱ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र इब्री लोकासपत्र याचा आपण अभ्यास करीत आहोत. या लोकांसमोर काही कारणांमुळे ख्रिस्ताविषयी मन कठीण करण्याचा फार मोठा मोह होता. त्या मोहावर त्यांनी विजय मिळवावा व देवाच्या मार्गात त्यांनी स्थिर राहावे, यासाठी या पत्राचा लेखक त्यांना या पत्राच्या 3ऱ्या अध्यायात काय म्हणतो हे आपण सध्या पाहत आहोत. मागच्या कार्यक्रमात आपण या अध्यायाच्या 7 ते 11 या वचनांचे थोडेसे स्पष्टीकरण पाहिले. यहुदी विश्वासणाऱ्यांसमोर त्यांच्या पूर्वजांचे उदाहरण या वचनांमध्ये ठेवण्यात आले आहे. आपण ती वचने म्हणजे इब्री लोकासपत्र 3रा अध्याय 9 ते 11 ही वचने आपल्या संदर्भासाठी पुन्हा वाचूया. 9 ते 11 वचने. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली आणि 40 वर्षे माझी कृत्ये पाहिली. त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे सतत भ्रमिष्ट अंतकरणाचे लोक आहेत. ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. इजिप्तच्या दास्यात असलेल्या इस्रायली लोकांना देवाने आपल्या महापराक्रमी कृत्यांनी बाहेर काढले. लाल समुद्र दुभागून त्यांच्यासाठी मार्ग मोकळा केला आणि त्या समुद्रात फारोचे सैन्य त्यांचा पाठलाग करीत असताना बुडून ठार झाले. एथवर या लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला, पण नंतर त्यांनी वचनदत्त देशाकडे प्रवास करीत असताना त्याच्याविषयी आपले मन कठीण केले. त्याच्या सामर्थ्याविषयी, दयेविषयी, करुणेविषयी त्यांनी अविश्वास प्रकट केला. त्याविषयी संशय घेतला आणि वेळोवेळी रानामध्ये परमेश्वराची परीक्षा घेतली, अशी की त्यांनी परमेश्वराला कंटाळा आणला. वचनदत्त देशात तो त्यांना नेईल याविषयी त्यांनी विश्वास बाळगला नाही. म्हणून परमेश्वराने म्हटले की त्याच्यावर विश्वास न ठेवणाऱ्या या पिढीचा प्रवेश कदापिही वचनदत्त देशात होणार नाही. ते त्या रानात मरण पावतील आणि त्यांची मुले कनान देशात प्रवेश करतील. आणि त्यानंतर आपण पाहतो की यहोशवाने त्या तरुण पिढीला कनान देशात आणले. त्यांना दुसऱ्यांदा पाण्याचा प्रवाह म्हणजे यार्देन नदी ओलांडणे आवश्यक होते. देवाने आपल्या समक्षतेचे प्रतीक असलेला देवाच्या कराराचा कोश याजकांच्या खांद्यावर देऊन त्यांना पुढे पाठविले. जेव्हा याजकांची पावले नदीच्या प्रवाहात शिरली, तेव्हा नदीचा प्रवाह मागे हटला. त्याविषयी यहोशवाचे पुस्तक 3रा अध्याय आणि 17व्या वचनात आपण वाचतो, परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले आणि सर्व इस्रायल लोक कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. या प्रकारे झाडून सारे राष्ट्र यार्देने पलीकडे निघून गेले. मग त्यांनी नदीतून 12 धोंडे घेतले आणि याजक नदीच्या मध्यभागी उभे असतानाच किनाऱ्यावर ते धोंडे एक स्मारक म्हणून रचले. जेव्हा याजक नदीच्या पात्राबाहेर आले, तेव्हा नदीचे पाणी पूर्वस्थितीत येऊन पुन्हा वाहू लागले आणि त्यांनी त्या 12 धोंड्यांना बुडवून टाकले. पॉल त्याविषयी रोमकरासपत्र 6वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये म्हणतो, तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याचबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठविला गेला, त्याप्रमाणे आपणही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. श्रोत्यांनो, इजिप्तच्या दास्यातून बाहेर पडलेल्या यहुदी लोकांच्या पिढीने अविश्वासामुळे रानातच आपले आयुष्य कंठले. ते देवाच्या वचनानुसार वचनदत्त देशात प्रवेश करू शकले नाहीत. आज आमच्यापैकी अनेक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची स्थिती अशीच आहे. कनान म्हणजे स्वर्ग नव्हे. आमच्यासाठी मरणानंतर सार्वकालिक विसावा राखून ठेवण्यात आला आहे. प्रभू येशू ख्रिस्त तो विसावा आम्हाला देतो, परंतु त्याआधी ख्रिस्ती जीवनाचे आशीर्वाद आम्हाला उपभोगायचे आहेत. परंतु हे आशीर्वाद आज फार कमी विश्वासणारे उपभोगत आहेत आणि ते उपभोगण्यासाठी आम्हाला ख्रिस्ताच्या व त्याच्या वचनाच्या सन्निध राहणे आवश्यक आहे. देवाच्या वचनाचा आनंद लुटण्यासाठी त्याचे अध्ययन करणे आवश्यक आहे. परंतु अनेकांसाठी ख्रिस्ती जीवन एक मोठे ओझे बनले आहे. ख्रिस्ताच्या मधुर सहवासात येण्याऐवजी प्रत्येक ख्रिस्ती कृत्य त्यांच्याकरिता एक कर्तव्य बनले आहे. म्हणून ते अजूनही
रानातला कठीण भटकण्याचा अनुभव अनुभवत आहेत. ते देवाविषयी अविश्वास दाखवितात म्हणून ते देवाचे आशीर्वाद गमावून बसतात. आपण वाचले की परमेश्वर म्हणतो, त्यामुळे त्या पिढीला कंटाळून मी म्हणालो, हे सर्वदा भ्रांत मनाचे लोक आहेत. ह्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. यहुदी विश्वासणाऱ्यांसमोर देवाच्या मार्गाविषयी अजाण बनण्याचा धोका होता. त्यांना त्याविषयी सावध करण्याचा प्रयत्न या पत्राच्या लेखकाने केला आहे. श्रोत्यानो, आपल्या प्रत्येक कृतीचे समर्थन देणाऱ्या या जगात तुम्ही व मी जगत आहोत आणि आमच्या ख्रिस्ती जीवनात जेव्हा परमेश्वर आमच्याकडून विश्वासाची अपेक्षा करतो, तेव्हा आम्ही अनेकदा ती अपेक्षा पूर्ण करीत नाही व तसे करण्याचे समर्थनही करतो. उदाहरणार्थ, जेव्हा इस्रायली लोकांना रानात असताना फार तहान लागली, तेव्हा पाणी उपलब्ध नसल्याने त्यांनी परमेश्वराविरुद्ध अविश्वास दाखवून कुरकुर केले. त्यांनी हा विश्वास दाखविला नाही की ज्याने आपल्या महान सामर्थ्याने लाल समुद्र दुभागला, तो त्यांना निर्जल स्थळी पाणी देण्यास समर्थ आहे. आणि श्रोत्यानो, तुम्हाला असं वाटतं का की ज्या कृपाळू देवाने त्यांना त्या कठोर दास्यातून मुक्त केले, तो देव त्यांना रानात पाण्याशिवाय ठार मारणार होता? नाही ना? पण तुम्ही व मी परमेश्वराविरुद्ध नेमका हाच अविश्वास दाखवितो. एखाद्या संकटाच्या प्रसंगी आम्ही परमेश्वराची पूर्वीची सर्व दयेची कृत्ये सोयीनुसार विसरून जातो आणि तो आम्हाला या संकटातून वाचवेल असा विश्वास आम्ही बाळगत नाही. त्याच्या विरुद्ध मन कठीण करून स्वतःच्या सामर्थ्याने किंवा इतरांच्या मदतीने संकट पार करण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेतल्यानंतर त्याच्याविषयी अविश्वास दाखविणे मोठे पाप आहे. ते देवाला रागावण्यास प्रवृत्त करणारे आहे. आपण वाचले की त्याप्रमाणे मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्याबरोबर विसावा भोगावयाचे नाहीत. परमेश्वराने आमच्यावर रागावून काही करावे यासाठी आम्हीच त्याला प्रवृत्त करतो. तो म्हणतो, हे माझ्याबरोबर विसावा भोगावयाचे नाहीत. माझ्या प्रिय श्रोत्यानो, ख्रिस्ती जीवनात परमेश्वराने विसाव्याचे, आनंदाचे, त्याच्या सहवासातले दिवस राखून ठेवले आहेत. ते आम्ही उपभोगावेत ही त्याची इच्छा आहे. परंतु आम्ही आमच्या हृदयाच्या कठीणपणामुळे ते सर्व आशीर्वाद गमावतो. तो विसावा आम्ही प्राप्त करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करून त्याच्या आज्ञेनुसार चालत नाही, तोपर्यंत त्याने देऊ केलेल्या विपुल जीवनाचा, विसाव्याचा आनंद तुम्ही लुटू शकणार नाही. तोपर्यंत तुम्ही रानात भटकत राहाल. रान म्हणजे मृत्यूछाया, अस्वस्थता, असमाधान, ध्येयहीनता यांची जागा आहे. तेथे अशांती आहे, सतत कष्ट व असमाधान आहेत. त्या काळातले यहुदी लोक कनानात प्रवेश करू शकले नाहीत आणि आजही अनेक विश्वासणारे आशीर्वादित ख्रिस्ती जीवन उपभोगू शकत नाहीत, कारण त्यांचा अविश्वास. आता आपण 3रा अध्याय आणि 12वं वचन वाचूया. इब्री लोकासपत्र 3रा अध्याय 12वे वचन. बंधुजन हो, जिवंत देवाला सोडून देण्या इतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. ही गोष्ट विश्वासणाऱ्याच्या बाबतीत खरी आहे. विश्वासणाऱ्यांचे पाप, खून, चोरी किंवा लबाडी हे नसून अविश्वास हे असू शकते. हा लेखक म्हणतो की पवित्र आत्म्याने या आधीचे म्हटले त्याप्रमाणे आम्ही जिवंत देवाला सोडणारे दुष्ट मन असू देऊ नये. म्हणजे आमचा देव जिवंत आहे. त्याने आमच्या जीवनात पूर्वी कार्य केले आहे व आता आणि पुढेही तो आमच्या जीवनात कार्य करेल हा विश्वास सोडून देणे. आज मी माझ्या भोवती असलेल्या अनेक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना या पापात पडताना पाहते. संकटाच्या वेळेस आपले मन देवाविरुद्ध कठीण करणे सोपे आहे, पण ते दुष्टपणाचे आहे. ते कठीण होत आहे असे जाणवताच ख्रिस्ताकडे कळकळीने सहाय्य मागणे आवश्यक आहे. 3रा अध्याय 13वे वचन. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. श्रोत्यानो, आपल्या मनाचा कठीणपणा ख्रिस्तासमोर सादर करणे आवश्यक तर आहेच, पण विश्वासाविषयी प्रतिदिवशी बोध करणेही गरजेचे आहे. अनेकदा ख्रिस्ती विश्वासात मागे पडलेल्या लोकांची संगती आमच्या विश्वासासाठी घातक ठरते. ते आम्हाला त्यांच्या वृत्तीने व वर्तनाने व बोलण्याने खाली खेचण्याचा प्रयत्न करतात.
अशांची संगती टाळणे गरजेचे आहे. हे वचन जसे विश्वासणाऱ्यांना लागू पडते तसेच ते अविश्वासणाऱ्यांनाही लागू पडते. कारण अनेकदा पापाच्या फसवणुकीमुळे ते आपले मन जिवंत देवाविषयी कठीण करतात. एकदा एका माणसाने आठवड्याच्या एका दिवशी लोकांना उपासना मंदिरात जाताना पाहिले. तेव्हा उत्सुकतेने तोही त्यांच्या मागे गेला. लोक पवित्र शास्त्राचा अभ्यास उत्साहाने व आनंदाने करतात याचे त्याला नवल वाटले आणि तोही तेथे नियमितपणे जाऊ लागला. काही दिवसांनी तो त्या शास्त्राभ्यासाच्या शिक्षकाकडे जाऊन म्हणाला, योना माशाच्या पोटात 3 दिवस व 3 रात्र जिवंत राहिला यावर माझा विश्वास बसत नाही. यावर त्या शिक्षकाने त्याला म्हटले, असे कोण म्हणते? माझ्या पवित्र शास्त्रात तसे लिहिले नाही. मग त्याने पवित्र शास्त्र उघडून त्या माणसाला योनाच्या पुनरुत्थानाविषयी सांगितले. तो त्याला म्हणाला, जर तू योनाचे पुनरुत्थान स्वीकारू शकत नाहीस तर ख्रिस्ताचे पुनरुत्थान स्वीकारणे कठीण जाईल. यावर तो माणूस त्या शास्त्राभ्यासाच्या शिक्षकाला म्हणाला, मला ही गोष्ट माहीत नव्हती. आता माझ्यासमोर काहीच समस्या नाही. त्या शिक्षकाने त्याला पुन्हा विचारले, तुझ्यासमोर आणखी काही बौद्धिक समस्या आहे काय? यावर त्याने नकारार्थी उत्तर दिले. मग त्या शिक्षकाने त्याच्याकडे रोखून पाहिले आणि त्याला स्पष्टच विचारले, ख्रिस्तापासून तुला दूर ठेवणारे कोणते पाप तुझ्या जीवनात आहे? यावर तो माणूस चकित झाला व म्हणाला, कोणी तुम्हाला माझ्याविषयी सांगितले काय? यावर त्या शिक्षकाने उत्तर देऊन म्हटले, नाही, पण मला माहीत आहे की बौद्धिक समस्या खरे तर हृदयाची समस्या आहे आणि तुझ्या जीवनात असे काही आहे की ते तुला ख्रिस्ताकडे येण्यापासून रोखत आहे. त्या माणसाला रडू कोसळले. त्याने रडत कबूल केले की तो त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या सेक्रेटरीच्या घराचे भाडे भरतो आणि आपला बराच वेळ तेथे घालवतो आणि त्याने ही गोष्ट गुप्त ठेवली होती. यावर त्या शिक्षकाने त्याला म्हटले, तर हीच तुझी समस्या होती होय ना? ख्रिस्तासाठी आपल्या सेक्रेटरीचा त्याग करावा असे तुला वाटत नाही ना? त्या माणसाने त्या शिक्षकाकडे पाहिले आणि तो म्हणाला, होय, मी तिच्या घराचे भाडे भरणे थांबवेन. मी तिच्याशी उद्या बोलेन. दुसऱ्या दिवशी तो तिच्याशी फक्त बोललाच नाही, तर त्याने तिला कामावरून काढून टाकले. त्याची बदनामी करण्याची धमकी तिने दिली, पण तिने तसे केले नाही. या माणसाने भग्न व अनुतप्त हृदयाने आपली पाप कबुली दिली आणि ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारले. श्रोत्यानो, सेवेच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून मी शिकले आहे की लोकांना ख्रिस्तापासून दूर ठेवणाऱ्या समस्या बौद्धिक समस्या नसतात. त्यांचे गुप्त पाप त्यांना ख्रिस्तापासून दूर ठेवते. करिंथकरास दुसरे पत्र याच्या 3 अध्यायातील 6व्या वचनापासून पुढे जो उतारा आहे त्याकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छिते. हा उतारा मोशेविषयी आहे. करिंथकरास दुसरे पत्र 3 अध्याय 6वे वचन सांगते, त्यानेच आम्हास नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे, कारण लेख जीवे मारितो, आत्मा जिवंत करीतो. नियमशास्त्र आम्हाकरिता दंडाज्ञेची घोषणा करते, परंतु पवित्र आत्मा आम्हाला जीवन देऊ शकतो. त्यानंतरच्या वचनात म्हणजे 7व्या वचनात लिहिले आहे, करिंथकरास दुसरे पत्र 3 अध्याय 7वे वचन, जिचा लेख दगडांवर कोरलेला असून जिचे पर्यावसन मृत्यूत होत असे, ती सेवा एवढी तेजस्वी होती की मोशाच्या तोंडाचे तेज नाहीसे होत चालले असूनही इस्रायल लोकांना त्याच्या तोंडाकडे दृष्टी लाववेना. पॉल या वचनात असे म्हणत नाही की नियमशास्त्र गौरवी नव्हते, तर तो असे म्हणत आहे की ते गौरवी होते, परंतु त्याचे गौरव किंवा तेज नाहीसे होणारे होते. आता करिंथकरास दुसरे पत्र 3 अध्याय 11व्या वचनात काय सांगितले आहे ते ऐका. करिंथकरास दुसरे पत्र 3 अध्याय 11वे वचन, नष्ट होत चाललेले जर तेज युक्त आहे तर जे टिकाऊ ते विशेषतः तेजस्वी असणार. ज्या नियमशास्त्रामुळे मोशेचा चेहरा तेजस्वी झाला त्या तेजाची तुलना मोशे ख्रिस्ताच्या श्रेष्ठ तेजाशी करीत आहे. पुढे तो 12व्या वचनात आणि 13व्या वचनात म्हणतो, तर मग आम्हास अशी आशा असल्यामुळे आम्ही फार प्रशस्तपणे बोलतो. इस्रायल लोकांनी नाहीशा होणाऱ्या गोष्टींच्या अंतावर दृष्टी लावू नये म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालीत असे, तसे आम्ही करीत नाही. मोशेने आपल्या मुखावर आच्छादन याकरिता घातले की लोकांना तेजाच्या नाहीसे होण्याविषयी काही कळू नये.
परंतु दुसरे एक तेज किंवा गौरव आहे. हे गौरव ख्रिस्ताचे आहे. पॉल 14व्या वचनात काय म्हणतो ते पहा. परंतु त्यांची मने कठीण झाली, कारण जुना करार वाचण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढिलेले राहते. ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. लक्षात घ्या श्रोत्यांनो, की अविश्वास ही हृदयाची समस्या आहे. ती बौद्धिक समस्या नाही. कदाचित आज तुम्ही ख्रिस्ताकडे न येण्याचे कारण हेच असेल. तुमच्या जीवनात काही पाप आहे आणि ते पाप तुमच्या जीवनातून दूर करण्याची तुमची इच्छा नाही. ज्या क्षणी ते दूर करण्याची इच्छा तुमच्या अंतःकरणात निर्माण होईल, त्या क्षणी तुमची बौद्धिक समस्याही दूर होईल. येशू ख्रिस्त तुमच्या मनावरचे आच्छादन दूर करेल आणि तुम्ही ख्रिस्ताकडे येऊ शकाल व तुमचे तारण होईल. करिंथकरास दुसरे पत्र 3 अध्याय 16व्या वचनात पॉल लिहितो, परंतु ते म्हणजे अंतःकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढल्या जाते. जेव्हा तुमचे हृदय ख्रिस्ताकडे वळते, तेव्हा ते आच्छादन तुमच्या मनावरून काढले जाते. 17व्या वचनात पॉल लिहितो, प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार कराल, तेव्हा पवित्र आत्मा तुमच्या जीवनात कार्य करेल व तो ख्रिस्ताला तुमच्याकरिता वास्तव बनवेल. आज पवित्र आत्मा बहुसंख्य लोकांच्या जीवनात कार्य करीत आहे. आम्ही जेव्हा ख्रिस्ताकडे येतो, आमच्या मनावरचे आच्छादन दूर होते. तेव्हा काय होते हे पौलाने पुढच्या वचनात सांगितले आहे. तो लिहितो, परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. जर तुम्ही ख्रिस्ताकडे वळला, तर जसे तुम्ही त्याच्या कृपेत व ज्ञानात वाढाल, तर अशा प्रकारचे गौरवी भवितव्य तुमच्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. आता आपण 3 अध्याय 13व्या वचनाकडे वळूया. 13वं वचन, ज्यामध्ये म्हटलेलं आहे, जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत एकमेकांस प्रतिदिवशी बोध करा. आम्ही विश्वासणाऱ्यांनी पापाच्या फसवणुकीविषयी जागरूक असायला हवे. असं होऊ शकतं की आम्ही पापामुळे रानात भरकटत असताना आम्ही देवासमोर समाधानकारक जीवन जगत आहोत असे आम्हाला वाटते. उदाहरणार्थ, विश्वासणारा अप्रामाणिक राहून असे म्हणू शकतो की त्याचा विवेक त्याला पापाची टोचणी लावत नाही. तशा प्रकारे स्वतःची फसवणूक करून आपण पाप करीत राहणे शक्य आहे. म्हणून जशी आपण वेळोवेळी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो, कोठे काही बिनसले तर डॉक्टरकडे जातो, तसे आम्ही आमच्या आत्मिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी. आम्ही खरोखर देवाच्या मार्गात चालत आहोत की नाही, त्याच्या मार्गात चालत असताना आम्ही डावीकडे किंवा उजवीकडे तर वळलो नाही. आमचे ख्रिस्ताबरोबरचे संबंध सुरळीत आहेत ना? आमचे वर्तन प्रभू देवाला संतोष देणारे आहे ना? या सर्व गोष्टींविषयी आत्मपरीक्षण आम्ही करायला हवे. स्तोत्रकर्त्याने सुद्धा परमेश्वराला त्याचे अंतर्याम व हृदय पारखण्याची विनंती केली. जर आमचा विवेक मनाच्या कठीणपणामुळे आम्हाला पापाचा दोष दाखवत नसेल, तर स्तोत्रकर्त्याने केली तशी प्रार्थना करणे गरजेचे आहे. मला सेवेत असलेले अनेक अप्रामाणिक लोक ठाऊक आहेत. हे लोक असत्य भाषण करतात, तरीही गुडघे टेकून मानभावीपणाने प्रार्थना करू शकतात. त्यांचा विवेक त्यांना पापाची टोचणी लावत नाही, कारण श्रोत्यानो, त्यांचे अंतःकरण कठीण झालेले असते. प्रिय श्रोत्यानो, ख्रिस्ती विश्वासाच्या जीवनात आम्ही अविश्वासामुळे आपले अंतःकरण जर कठीण केले असेल, तर आजच वेळ आहे. पश्चाताप करा, ख्रिस्ताकडे या, त्याला क्षमा मागा. तो तुमचे कठीण हृदय दूर करून तुम्हाला मांसमय हृदय देईल. पण जर तुम्ही त्याकडे न येणे पसंत कराल, तर त्याच्या उत्कृष्ट आशीर्वादांना तुम्ही मुकाल. त्याच्या विसाव्यात तुम्ही येणार नाही. होऊ शकतं की आजपर्यंत परमेश्वराचं वचन आपण ऐकलेलं आहे, परंतु तरीसुद्धा आपले संपूर्ण समर्पण त्याच्या हातात आपण केलेले नाही. अजूनही आपले हृदय कठीण आहे. तुम्हाला तुमच्या पापांची जाणीव झालेली आहे, परंतु ती पापे कबूल करून त्याबद्दल पश्चाताप करण्याची अजूनही इच्छा आपल्या मनात नाही. प्रभू येशू ख्रिस्त तुमची वाट पाहत आहे. त्याची हीच इच्छा आहे की तुम्ही पश्चाताप करावा, आपल्या पापांची कबुली द्यावी, त्याबद्दल क्षमा मागावी
आणि ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारावे. परमेश्वर ह्या विषयात आपली मदत करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देवो.